प्रसंगी भगवंताच्या सेवेकरिता तुम्हा सखल माई बापांच्या सेवेकरिता जगदवंदनीय महासाधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहू निवासी सदेह वैकुंठवासी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा गोड चार चरणाचा आपल्या जीवनामध्ये आलेला अभंग, आपल्या जीवनामध्ये आलेला अनुभव प्रगट करणारा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे. अभंग कोण्या संतांचा इतका अज्ञानी समाज आज महाराष्ट्रामध्ये नाहीये. आणि ज्यांना कोणा जर संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज माहिती नसतील, मला वाटते ती व्यक्ती या महाराष्ट्रात राहण्याच्या योग्यतेची नाही. म्हणून अभंगामधील प्रतिपाद्य विषय असा आहे, या मृत्यूलोकामध्ये आल्यानंतर खऱ्या अर्थानं कोणाचा शेवट गोड झाला किंबहुना आपला शेवट गोड व्हावा यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. मग तो प्रयत्न म्हणजे नेमका काय? तो प्रयत्न म्हणजे त्या भगवंत परमात्म्याला आळवलं पाहिजे, त्याला शरण गेलं पाहिजे. आणि एकदा जर का आपण त्याला शरण गेलो की मग मात्र आपल्या जीवनाचा असणार दुःख दूर करणारा तो भगवंत परमात्मा आहे. म्हणून त्या भगवंताला आपण शरण जाणं गरजेचं राजांनो. अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी छोटासा पर्याय देणं वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे ना. त्यानं आज आपण याच ठिकाणी किन निमित्त जमलेलो आहोत हे वेगळं सांगण्याची गरज नाही. कैलासवासी हरिभक्तीपरायण विठ्ठल बाबूराव बराटे पाटील यांचं असणारं पहिलं पुण्यस्मरणाचा हा कार्यक्रम याच ठिकाणी आयोजित केलेला आहे. त्यांच्या पाठीमागे त्यांचा फार मोठा परिवार आहे. त्याच्यामध्ये चिरंजीव आदरणीय हरिभाऊ विठ्ठल बराटे, त्याचप्रमाणे दिलीप भाऊ बराटे, त्याचप्रमाणे संतोषजी विठ्ठल बराटे पाटील आणि श्रीमती शोभा सुरेश नलवडे मुलगी, शैला चंद्रचूड काळभोर मुलगी, असा असणारा त्यांचा मोठा परिवार आहे. आणि खऱ्या अर्थानं आज आपल्या वडिलांचं पुण्यस्मरण साजरं व्हावं किंबहुना त्या वडिलांची आठवण करावी आजचा असणारा त्या पुण्यस्मरणाचा दिवस आहे. मी आवर्जून सांगेल राजांनो, माणूस किती वर्ष जगला याला बिलकुल महत्व नाही, पण तो कसा जगला याला फार महत्व आहे. तुमच्या आमच्यातली म्हण आहे राजांनो, या मृत्यूलोकामध्ये किती दिवस आपण राहणार आहोत हे कोणालाच माहिती नाहीये. किती दिवस राहणार आहे आणि कधी जाणार आहे, कुणी तुम्हाला इथे पाठवलंय हे माहिती नाहीये. आल्यानंतर काय करायचं हे माहिती नाहीये आणि पुन्हा कुठे जायचं हे सुद्धा आपल्याला माहिती. मग हे जर माहिती नसेल तर माणसाने एक गोष्ट केली पाहिजे, ती म्हणजे कुठली? जर जाण्याची तारीख आपल्याला माहिती नाहीये, या मृत्यूलोकामध्ये आल्यानंतर तुम्हाला ज्याने पाठवलाय ना तो कोण आहे त्याचं स्मरण जीवनामध्ये केलं पाहिजे. इथे आल्यानंतर जन्माला देणारा दाता आपल्याला असणारा बाप आठवतो, आई आठवते, पण माझ्याही बापाला ज्याने जन्म दिलाय, माझ्या बापाच्या बापाला ज्याने जन्म दिलाय, नवे जेवे ज्याने ही सृष्टी निर्माण केली ना, तो करता करविता राजांनो तो तुम्हा आम्हाला दिसत नाही. आठवीन पाय हा माझा नवसा, आठवीन पाय हा माझा नवसा. आठवीन पाय हा माझा नवसा, आठवीन पाय. त्याची आठवण झाली पाहिजे आपल्याला. पण इथे आल्यानंतर हा जीव भांबवलेला आहे. नक्की काय करावं या जीवाला माहिती नाहीये.
म्हणून तर राजांनो खऱ्या अर्थानं आपण माऊली तुकाराम महाराजांच्या नंतर जन्माला आलो म्हणून आपण भाग्यवान आहे राजांनो. कारण का त्या भगवंत परमात्म्याचं साक्षात दर्शन ज्यांनी घडवून दिलं ना, ती माणसं माझ्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले, ती माणसं माझ्या पुणे जिल्ह्यात जन्माला आले राजांनो. मी नेहमी सांगून जातो, पोपट भाऊ आम्ही विदर्भात जा, मराठवाड्यात जा, अधिकाराने पुणे जिल्ह्याचं महत्व सांगत असतो राजांनो. कारण की काय दिलं या माझ्या महाराष्ट्राने राजांनो. अरे या महाराष्ट्राने माझ्या काय दिले राजांनो, त्यातल्या त्यात या पुणे जिल्ह्याने काय दिले. आणि त्यातल्या त्यात या असणारे 2-3 जवळचे तालुके आहे ना, मला वाटतं ते अतिभाग्यवान आहे. खेड असेल, मुळशी, मावळ, वेल्ला, भोर असेल राजांनो. का अरे याच असणाऱ्या पुणे जिल्ह्याने माऊली महावैष्णव ज्ञानोबरांना दिले. याच पुणे जिल्ह्याने संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांना दिले. याच पुणे जिल्ह्याने छत्रपती शिवाजी राजांसारखा राजा दिला राजांनो. म्हणून आपण भाग्यवान आहे राजांनो. कारण इथलं कुळ पवित्र आहे. जेथे हरीचे दास जन्म घेती, जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेती, जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेती, जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेती. पवित्र ते कुळ पावन तो दे, पवित्र ते कुळ पावन तो दे, पवित्र ते कुळ पावन तो दे, पवित्र ते कुळ पावन तो दे. जेथे हरीचे दास जन्म घे, जन्म घे, जेथे हरीचे दास जन्म घेती. जन्म घे. आपल्याला आपला बाप आठवतो, आपल्याला आपली आई आठवते, पण ती आई आणि बाप तुमच्या एका जन्मापुरते ते मर्यादित आहे राजांनो, एक लक्षात ठेवा. पण तुम्हाला पुन्हा मारावं लागणार आहे आणि पुन्हा जन्माला यावं लागणार आहे. पण तेच आई बाप पुढल्या जन्मामध्ये आपल्याबरोबर ते नसतील राजांनो, एक लक्षात ठेवा. मग पुढच्या जन्मी कुणाच्या पोटी जन्माला घालायचं हे त्याने ठरवायचं, एक लक्षात ठेवा. मग त्याचं गुणगान आपण गायलं पाहिजे, त्याचे उपकार मानले पाहिजे राजांनो, एक लक्षात ठेवा. त्याची ज्याला जाण नाही ना राजांनो, त्याचा जन्म पशुप्रमाणे, त्याचा जन्म पशुप्रमाणे, पक्षाप्रमाणे, किडामुंगीप्रमाणे प्रमाणे माऊलींचं मार्जन. पशु काय पाप पुण्य जाणती, ते काय मध्यम उत्तम भोग भोगिती. पशूंना पापही कळत नाही आणि पशूंना पुण्यही कळत नाही. म्हणून पशुचा आणि पक्षाचा आणि किडा मुंगीचा जन्म आपल्या काहीच कामाचा नाही राजांनो. कारण की त्या जन्मामध्ये आपला जीवनाचा उद्धार होणार. आपल्या जीवनाचा उद्धार होण्यासाठी राजांनो तुम्हाला हाच मानव देह प्राप्त करावा लागेल. आणि या आईच्या उदरामध्ये जरी तुम्हाला त्रास भोगावा लागला ना, तरी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांची एक गोड गवळण आहे राजांनो. त्या गवळणीतून तुकाराम महाराज आपल्याला खऱ्या अर्थानं सांगत असतात की आईच्या उदरामध्ये जन्माला येऊन जरी त्या गर्भाच्या यातना जरी आम्हाला जरी सहन कराव्या लागल्या ना, तरी चालतील. पुन्हा पुन्हा या गर्भामध्ये आम्हाला जन्माला घाला राजांनो. पण तुकाराम महाराजांनी खऱ्या अर्थानं अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने सांगावं की आम्हाला या मृत्यूलोकामध्ये आल्यानंतर मोक्ष प्राप्त व्हावा. मोक्ष प्राप्त होऊन सुद्धा तिथे गेल्यावरती जो आनंद मृत्यूलोकामध्ये, तो आनंद मात्र वैकुंठामध्ये नाही. आणि तिथे गेल्यानंतर त्यांना परत दुःख झालं आणि त्या देवाला याचना करावी आणि त्या देवाला सांगावं, हे भगवंता, मोक्षाला येऊन जर तू जर भेटत नसेल, तुझी प्राप्ती जर आम्हाला तिथे येऊन होत नसेल, किंबहुना तू आमच्या समोर उभा नसेल, तर ते वैकुंठ सुद्धा आमच्या काही कामाचं, ते वैकुंठ सुद्धा काही कामाचं नाही. पुन्हा आम्हाला या मृत्यूलोकामध्ये यावंसं वाटतं आणि पुन्हा पुन्हा त्या आईच्या उदरामध्ये गर्भाला येऊन
हे मनुष्य जन्म प्राप्त करावा लागतो राजांना, एक लक्षात ठेवा. म्हणून आपण भाग्यवान आहे. ज्याला ज्याला मनुष्य जन्म प्राप्त झाला ना त्याच्यासारखा भाग्यवान दुसरा कोणी नाही. हा जन्म मिळणं म्हणजे एखाद्या आंधळ्याच्या टाळीमध्ये कावळा सापडणं दुर्मिळ, अदुर्मिळ. इतकं दुर्मिळ आहे की तुम्हाला तो भेटणं अशक्य आहे. पण मिळालाच तर त्याच्या जीवनामध्ये आपण सोनं केलं पाहिजे. विठाला विठाला पण कमीत कमी नाही देवाची आठवण करता आली, नाही देव आठवला. पण या मृत्यूलोकामध्ये आल्यानंतर संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांनी, माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांनी, एकनाथ महाराजांनी, अनेक संतांनी, नामदेव महाराजांनी या मृत्यूलोकामध्ये आल्यानंतर तुम्हाला देव आठवत नसेल तर काही हरकत नाही राजांनो. पण कमीत कमी देवरूपाने या मृत्यूलोकामध्ये देव स्वरूपात ज्यांना पाठवलंय ना ते आई बापाचं तरी कमीत कमी तुम्ही स्मरण केलं. आणि तेच खऱ्या अर्थानं आज ही मुलं भाग्यवान आहे राजांनो. हरिभाऊ असतील, दिलीप भाऊ असतील आणि संतोषजी असतील आणि त्यांच्या 2 बहिणी असतील राजांनो. अरे ज्यांना आई बापाचं स्मरण होतं ना राजांनो त्यांना जीवनामध्ये काहीच कमी पडत नाही राजांनो, एक लक्षात ठेवा. पंढरपूरला गेल्यानंतर डायरेक्ट पांडुरंगाच्या मंदिरात आपण जात नाही मोरे बाबा. आणि देवही म्हणतो माझ्याकडे डायरेक्ट येऊ नको, तुला जर माझी भेट हवी असेल तर काय कर, माझे भक्त ज्यांना प्यारे आहेत ना त्या भक्तांची भेट घे आणि त्यांच्या माध्यमातून तू माझ्याकडे ये राजांनो, एक लक्षात ठेवा. मग त्या भक्तांची पूजा करावी, त्या भक्तांचं स्मरण करावं, त्याची भेट घ्यावी आणि मग त्याच्या माध्यमातून तुम्ही कोणापर्यंत पोहोचाल तर त्या देवापर्यंत पोहोचाल राजांनो. एखाद्याला आमदार खामदाराची भेट घ्यायची असेल तर डायरेक्ट जाता येत नाही. मी कोण आहे माहितीये का? तिच्या हाती संत कृपावंत, तरी तिच्या हाती संत कृपावंत, पाळी पंढरीनाथ लळाचांचा, पाळी पंढरीनाथ कृपावंत, दर्जेच्या हाती संत कृपावंत, पाळी पंढरीनाथ लळाचा, पाळी पंढरीनाथ लळाचा. म्हणून कलियुगामध्ये तुम्हाला देव भेटावा असं वाटत असेल ना तर दुसरं काही करू नका. देव भेटण्याच्या भानगडीत पडू नका. पण तुम्हाला देव भेटावं वाटत असेल तुम्ही आई आणि वडिलांचं स्मरण करा. आई आणि वडीलच काय आहेत? माय बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थासी. माय आणि बाप केवळ काशी, त्याला तीर्थयात्रा करण्याची गरज फारशी लागत यांनी इथंच सर्व काही तुम्हाला प्राप्त होणार आहे राजानो. पण आई वडिलांची सेवा करणं गरजेचे. आई आणि वडिलांमध्ये तुम्ही माय आत भगवंताला पहा राजानो, एक लक्षात ठेवा. मग पुंडलिकाने काय केलं? जगाच्या मालकाला या मृत्यूलोकामध्ये आणण्याची ताकद त्याच्यामध्ये होती राजानो. हो, या जगाच्या मालकाला या आपल्या असणाऱ्या महाराष्ट्राच्या बॉर्डरवर आणून त्यांनी उभं केलं राजानो. एवढी ताकद आई आणि वडिलांच्या सेवेमध्ये राजानो, एक लक्षात ठेवा. पण इथे आल्यानंतर माणसं कृतज्ञ होतात राजांनो, उपकाराची जाण नसते राजांनो, एक लक्षात ठेवा. ज्यांनी जन्माला घातलं त्याच माई बापाला म्हणणारी अशी काही जन्माला आलेली पाल्य आपल्याला पाहायला मिळेल. काय केलं माझ्यासाठी? बाबाला म्हणतो काय केलं माझ्यासाठी, आईला म्हणतो काय केलं माझ्यासाठी राजानो. पण त्या उपकाराची जाण असणं गरजेचे आहे. माणसाने जीवनामध्ये कृतज्ञता असावं, कृतज्ञ असू नये राजानो, एक लक्षात ठेवा. आणि ती कृतज्ञ मुलं ती देवाला अजिबात आवडत नाही. कृतज्ञ माणसं सुद्धा देवाला आवडत नाही राजानो. मग देवाला आवडत असेल असं आपण कार्य आणि कर्म केलं पाहिजे राजानो. या कलियुगामध्ये एकच बरोबर येणार आहे, काय?
परमार्थ ये मादन जोडी देवाचे चरण. परमार्थ महाधन आहे आणि ते महाधन तुमच्या बरोबर येणार आहे. अरे मेल्यानंतर सुद्धा तुमच्या चितेवरती तुम्हाला पेटवल्यानंतर सुद्धा जे बरोबर येतं ना तो परमार्थ आहे. तो कशा बरोबर खातात हेच आपल्याला माहिती नाही. कशा बरोबर खातात राजा. काही म्हणतात परमार्थ परमार्थ म्हणजे कशाला उगाच ही मंडळी टाळ कुटत राहतात, 10 गाळ्यात माळा घालतात. अरे त्याचं महत्व समजून घ्या राजांनो. हा जन्म पुन्हा तुला मिळणार नाही आणि आल्यानंतर त्याचं सोनं जर व्हावंसं वाटत असेल ना तर त्या जीवनामधल्या हरीला आठवलं पाहिजे राजांनो आणि त्याला जीवनामध्ये साठवलं पाहिजे. साठविला हरी जी हृदयी मंदिरी. आणि मग काय होतं त्याची सरली येरझार झाला सफल व्यापार. जीवनाचा व्यापार जर सफल व्हावा वाटत असेल तर तुम्हाला काय करावं लागेल ते भगवंताला आपलंसं केलं पाहिजे राजांनो. एक लक्षात ठेवा. आणि मग जीवनाचा शेवट गोड होतो राजांनो. उगाच जीवनाचा शेवट गोड होत नाही. त्याला एकदा आठवला ना मग तो आतमध्ये आणि बाहेर सुद्धा तो हरीच हरी झाला पाहिजे राजांनो. या वाणीला वेड लागलं पाहिजे राजांनो. रात्रंदिवस त्याचं स्मरण केलं पाहिजे. आणि काय थोडा बहुत लाग पाठ, काही थोडा बहुत लाग पाठ, करा भक्ती भाव धरा बळकट, करा भक्ती भाव धरा बळकट, तणवण ध्यान झाला वनी अनेत, ध्यान लावून आणि सरली करले असेल गोड सेवट गा. राम राम स्मरादे राम राम. म्हणून कमीत कमी आपल्या आई वडिलांचं स्मरण असणं गरजेचं आहे राजांनो. एक लक्षात ठेवा. ज्याला आई वडिलांचं स्मरण असतं ना अशी मुलं देवाला आवडतात राजांनो. एक लक्षात ठेवा. म्हणून हरिभाऊ असतील, संतोषजी असतील, दिलीपजी असतील भाग्यवान मुलं आहेत. मागेच आमच्या दिलीप भाऊंच्या बरट्यांच्या घरी त्यांच्या आईचं पुण्यस्मरण झालं. ही परंपरा चालू राहिली पाहिजे. का चालू राहिली पाहिजे. मेलेलं माणूस ऐकण्यासाठी याच ठिकाणी नाही राजांनो. मेलेलं माणूस त्याचं पुण्यस्मरण होतंय का हे पाहण्यासाठी नाही राजांनो. पण ज्याचे आई आणि वडील जिवंत आहे ना राजांनो त्यांनी तरी कमीत कमी जिवंतपणे आपल्या आई वडिलांची सेवा करावी. त्याच्या मागचा हा उद्देश आहे. त्याच्या मागचा हा उद्देश आहे. म्हणून माणसाच्या जीवनामध्ये शेवट चांगला व्हावा हे जर वाटत असेल ना तर आपण काय केलं पाहिजे ते हरीचं स्मरण केलं पाहिजे राजांनो. एक लक्षात ठेवा. ज्यांनी हरीचं स्मरण केलं ना या विठाला 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 हो. म्हणून शेवट तो भाला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. प्रत्येकाला वाटतं आपला जीवनातला शेवट गोड व्हावा. मृत्यू म्हणजे शेवट आहे का. मृत्यू म्हणजे शेवट जरूर असेल पण शेवट त्या मृत्यूचा कसा व्हावा याला फार महत्व आहे राजांनो. एक लक्षात ठेवा. मृत्यू कसा यावा आणि आल्यानंतर नक्की आपण कुठे जाणार आहोत ना हे आपल्याला कळत असतं राजांनो. एक लक्षात ठेवा. ते ज्यांना कळालं ना त्याचं जीवन धन्य झालं राजांनो. म्हणून माणसाने जीवनामध्ये आई आणि वडिलांचे उपकार कधी विसरू नये. पण काही कृतज्ञ मुलं आपल्याला पाहायला मिळतात. एक दृष्टांत देतो म्हणजे तुम्हाला कळेल. एक साधू एका स्मशानभूमीच्या जवळून जात होते आणि स्मशानभूमीच्या जवळून जात असताना एक चंडाळीन त्यांनी पाहिली आणि ती चंडाळीन एका कुत्र्याला मेलेल्या कुत्र्याचं मांस काढत होती. ते मांस काढलं आणि तिने चुलीवरती शिजायला ठेवलं. त्या साधूला जरा आश्चर्य वाटलं. ते अजून जवळ गेले आणि त्या चंडाळणीला म्हणू लागले तुम्ही काय करताय. म्हणले माझं मांस काय, माझं खाद्य काय, भूतांचं खाद्य काय असतं. म्हणले मी ते मांस काढलं पण कशाचं. म्हणले कुत्र्याचं काढलं. बरं तुम्ही शिजायला कशामध्ये ठेवलं. म्हणले ते भांडं आम्ही कधीच पाहिलेलं नाही.
हे म्हणले आताच 2 तास झाले एकाने बापाला पेटून गेलाय, त्याची कवटी फुटलेली आणि ती कवटी काढली आणि त्या कवटीमध्ये त्या कुत्र्याचं मांस टाकलेले. लक्ष देऊन ऐका, मी कृतज्ञ मुलं सांगतोय. त्या माणसाच्या कवटीमध्ये त्या कुत्र्याचं असणारं मांस टाकलेले आणि खालून जाळ लावलेला आहे. पण तो जाळ कशाचा लावला तर म्हणलं समोर बघा की आता दुसरं एक प्रेत जळतंय, त्याच्यातलंच फाटं एक ओढलं आणि त्याचा म्हणजे मृताचंच असणारं प्रेताचंच असणारं फाटं ओढून त्याच्या खाली जाळ लावलेलं आहे. बरं त्या शिजवण्यासाठी तुम्ही काय टाकलेलं आहे म्हणले शिजवण्यासाठी मदिरा टाकलेली. काय दारू टाकलेली आहे. दारू म्हणजे सगळंच ओंगाळवाण आहे. आणि सगळं जेवण तयार झालं आणि त्या चंडळींनी काय केलं, त्या आपल्या डाव्या पायातली चप्पल काढली आणि त्याच्यावर झाकण ठेवलं. झाकण ठेवल्यानंतर त्या साधूला थोडं आश्चर्य वाटलं आणि साधू त्या चंडाळणीला म्हणू लागला, काय ग म्हणले जेवण करेपर्यंत ठीक होतं, पण याच्यावर तू चप्पल उलटी ठेवली, याचं कारण काय. हा म्हणले आता मुद्द्यावर आले. म्हणले याचं कारण मी तुम्हाला सांगतो की याची दृष्ट कोणाला लागू नये. ते साधूला थोडं आश्चर्य वाटलं. म्हणले सगळंच ओंगळवाने, कुत्र्याचं मांस, माणसाच्या डोक्याची कवटी, दारू टाकून ते शिजवलेलं, हे सगळं चांगलं आहे का. हे सगळंच वाईट आहे. मग याला कोणाची दृष्ट लागल म्हणले लागल ना. अशी काही कृतज्ञ मंडळी याच ठिकाणी जातील की ज्यांनी आई आणि वडिलांना विचारत नाही, आई वडिलांना जिवंतपणे जे दुःख देतात त्यांची जर दृष्टी त्याच्यावर पडली तर माझं जेवण ओंगळवाणी होईल, म्हणून मी त्यांच्यासाठी ते चप्पल उलटी ठेवलेली. म्हणजे याचा विचार करा की आज जिवंत असणारे आई वडिलांना जे विचारत नाही ना राजांनो, त्यांना पुढे काय गती प्राप्त होणार आहे आपण डोळ्याने पाहतो, वेगळं सांगण्याची गरज नाही. आई वडिलांना जिवंतपणे त्रास देणारी, आई वडिलांना जिवंतपणे त्रास देणारी मंडळी आपल्याला पाहायला मिळतात राजांनो. पण या कलियुगामध्ये कुणालाही त्यांचं कर्म चुकत नाही आणि जशाच तसं त्याला त्या क्षणी त्याला तसं भोगावं लागल्याशिवाय राहत नाही. जसं तुम्ही तुमच्या आई बापाबद्दल वागाल ना, तसंच तुमची मुलं तुमच्याबद्दल वागणार आहे. ते वेगळं सांगण्याची काहीच गरज नाही. विठाला म्हणून आपल्या जीवनामध्ये कसं वागावं कसं राहावं हे माऊली महावैष्णव ज्ञानवराय संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या गाथेच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला अभ्यास प्राप्त होतो राजांनो. भजन कीर्तन तुम्ही श्रवण केल्यानंतर ते ज्ञान प्राप्त होतं आणि त्या माध्यमातून आणि माणसाच्या जीवनामध्ये बदल होतो राजांनो. नाही तर अनेक माणसांना तुम्हाला पशुसारखी वागताना पाहायला मिळतात राजांनो. त्यांनी कधी जीवनामध्ये भजन कीर्तन केलेलं नाही, कधी ऐकलेलं नाही, श्रवण भक्ती नाही झालेलं. मग अशी माणसं कृतज्ञसारखी वागतात राजांनो. म्हणून माणसाच्या जीवनामध्ये कृतज्ञता असावी, कृतज्ञ माणसाने कधी होऊ नये. एकदा काय झालं, कौशिक नावाचे ऋषी सगळं आपण राज्य सोडून ध्यानस्थ होण्यासाठी अरण्यामध्ये गेले. अरण्यामध्ये गेल्यानंतर एका झाडाच्या बुंद्याखाली ते आपलं चिंतन करत होते. नामचिंतन चालू असताना ती साधना त्यांना प्राप्त झाली आणि शेवटचा टप्पा की बस आता आपल्या वाणीमध्ये आणि सिद्धी प्राप्त झालेली आहे हे त्यांना पाहायचं होतं. आणि आपल्या डोळ्याची ताकद काय निर्माण झालेली हे पाहण्यासाठी त्यांनी थोडा प्रयत्न केला. काय तर त्याच झाडावरती एक बगळी आणि बगळा बसलेला होता. ती बगळी आणि बगळ्या दोघांचा संवाद चालू होता आणि त्या संवादाच्या माध्यमातून त्या ऋषींचं असणारं ध्यानस्थ असणाऱ्या ऋषीला डिस्टर्ब होत होतं. आणि त्यांनी त्या ठिकाणी कोण बडबड करते म्हणून वर पाहिलं. वर जसं पाहिलं त्या बगळीने साधूकडं पाहिलं आणि साधूंनी त्याच्याकडं पाहिल्यानंतर त्या साधूंच्या जीवनामध्ये अशी दिव्य दृष्टी प्राप्त झाली होती की बघता क्षणी ती बगळी जळून खाक झाली. आणि मग त्याच्या लक्षात आलं आता जीवन आपलं धन्य झालं. पण एखादी जीवनामध्ये साधना प्राप्त झाली तरी माणसाने अहंकार करू नाही. तर काही माणसं आपल्याला अशी पाहायला मिळतात ना, कशी
न बोललेलं बरं. विठाला 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 काय होतं वांजळे बाबा, कधी कधी डायरेक्ट लागतं. आपला उद्देश नव्हतो कोणाला बोलण्याचा. मी नाव घेऊन सांगतो. भरेकरवाडीमध्ये प्रवचन होतं सकाळचं. एकाला 2 बायका होत्या आणि दोघींना एक एक वेगळं मुलं होती. पण दोन्ही मुलं बापाला विचारत आपला विषय निघाला आणि त्या बापाच्या माध्यमातून बोलत बोलत मी गेलो. अशी कृतज्ञ मुलाचा विषय आला आणि दोन्हीही मुलं बापाला विचारत नव्हते. एक मुलगा त्याला विचारत होता आणि एक मुंबईला पुण्याला राहायचा, तो बापच मानत नव्हता. देव जाणे तो कोपऱ्यात बसला होता. भर कीर्तनामधून उठला आणि तिथून मला म्हणायला लागला, महाराज या बाहेर बघतो तुमच्याकडं. मी म्हणलो माझ्याच तालुक्यामध्ये नक्की झालं काय? आणि सगळा समाज मागे त्यांच्याकडे बघायला लागला. त्याला डायरेक्ट ते इंजेक्शन लागलेलं होतं. त्यांनी आई आणि बापाला कधीच विचारलेलं नव्हतं आणि माझा विषय त्याच्यावर चाललेला होता की कधी कधी असं लागतं ना की त्यांनी तसं आपल्या आई आणि वडिलांच्या जीवनामध्ये तो प्रसंग घडलेला असतो आणि ते त्याला लागल्यानंतर हे महाराज मलाच म्हणतात, ते स्वतःला लावून. आता त्या बगळीकडे साधूंनी कौशिक ऋषींनी पाहिलं आणि तिचं जळून खाक झालेलं होतं. आणि त्याच ऋषी रोजचा नित्यनेम होता, गावामध्ये जायची आणि एखादी भिक्षा मागायची आणि त्या भिक्षेच्या माध्यमातून जे मिळेल त्याच्यावरती आपला उदरनिर्वाह करायचा. ऋषी गावामध्ये आले, एका घराच्या जवळ आले आणि त्यांनी भिक्षा मागितली. भिक्षा देहि मा, कोणी घरात आहे का? भिक्षा वाढा. एक पतिव्रता आपल्या पतीचं सेवा करत होती आणि सेवा करता करता 2-3 आवाज दिले साधूने, भिक्षाम देहि मा. घरातून कोणी बाहेर येईना म्हणून ते साधू जाण्यासाठी निघाले. इतक्यात भिक्षा पात्र घेऊन ती माता पळत आली आणि साधूंना विनंती केली. साधूंना हात जोडले. ऐका लक्ष देऊन. साधूंना हात जोडले, महाराज मी क्षमा मागते, मला थोडासा उशीर झाला. क्षमा मागितल्यानंतर साधूचं जीवन आहे, साधूंनी काय करायला पाहिजे? तिला क्षमा केली पाहिजे. पण कौशिक ऋषींचे डोळे लाल झाले, रक्तासारखे लाल डोळे केले आणि त्या असणाऱ्या पतिव्रतेकडे बघू लागले. एकदा झालं, दोनदा झालं आणि तिने सांगितलं, महाराज मी क्षमा मागितली, माझ्या पतीच्या सेवेमध्ये मी राहत होते, पतीची सेवा करत होते म्हणून मला उशीर झाला. मी हे सांगते तुम्हाला पण तुम्ही ऐकायला तयार नाही. मी काय तुमच्या अरण्यातली बगळी नाही म्हणले जळून खाक व्हायला. कळालं लगेच. साधूला झटका बसला की मी अरण्यात मारलेली बगळी हिला कशी काय कळली. आणि मग साधू हवेत गेलेले साधू खाली आले आणि मग हात जोडले, म्हणले मी मारलेली बगळी तुला कशी काय कळालं? म्हणले साधू असं समजू नका की तुम्ही अरण्यात गेले तुम्ही तपश्चर्या केली म्हणजे तुम्हाला सगळी सिद्धी प्राप्त होती. पतिव्रतेचा अधिकार काय माहिती आहे ना? म्हणले पतिव्रतेने सूर्याला सुद्धा थांबवण्याचा अधिकार पतिव्रतेचा आहे. शांडेलेची बहीण मांडवीला सुद्धा तिचा नवीन पती प्राप्त करून, रक्तपिती फुटलेला नवीन पती प्राप्त करून देण्याची ताकद अनुसयेमध्ये, पतिव्रतेमध्ये. याचा विसर तुम्हाला पडले का? अजून उदाहरण सांगू. सत्यवान सावित्री तिच्या पतीचे प्राण घेऊन जात असताना स्वतः ती सत्यवानाची सावित्री स्वर्गापर्यंत जावी आणि त्या यमाला सांगावं तुम्हाला ह्याला प्राण नेता येणार नाही राजानो. एवढा अधिकार पतिव्रतेचा आहे तुम्ही विचारता. आणि मग साधू शांत झाले. म्हणले ऐका, म्हणले एवढ्यावर थांबू नका. तुम्हाला या गावामध्ये जर भिक्षा अजून पाहिजे असेल ना, जा पुढे. एक मांस विकणारा माणूस तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्याला जाऊन तुम्ही भिक्षा मागा, त्याच्याकडून तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. साधू पुढे गेला, अपेक्षा निर्माण झाली आणि त्या साधूनी ज्या मांस विकत होत्या त्या व्यक्तीच्या जवळ गेले आणि विचारलं. जवळ गेल्यानंतर पाहिलं त्याच्या बाजूला आजूबाजूला फार मोठी गर्दी. हो, काळ्या पिशव्यांच्या, ते बोलायला नको, गर्दी कुठं जास्त असते समजने वाले को इशारा काफी. चांगला माल कधी विकला जात नाही पण खोटा माल लगेच विकला जातो.
हा, गर्दी होती, 5 मिनिटं साधू थांबले, 10 मिनिटं झाले आणि साधू न भेटता निघाले. तेवढ्यात त्या खुर्चीवर बसणाऱ्या त्या व्यक्तीने आवाज दिला, ओ साधू महाराज, तुम्ही मलाच भेटायला आला होतात ना. आणि मग त्याला कळालं, म्हणले मी तुला भेटायला आलो होतो, हे तुला कसं काय कळालं? म्हणले एवढंच काय, तुम्ही अरण्यात मारलेली बगळी सुद्धा मला. मग ते साधूची आवाज निघून गेली. म्हणले अवघड आहे, म्हणले आपण एवढी मोठी साधना करून सुद्धा काही उपयोगाची नाही. म्हणले ही साधना तुम्ही कशाच्या जोरावर करता आणि एवढी साधना तुम्हाला प्राप्त होते, तुम्ही काय विकताय? दुसऱ्याचं मांस कापून पाप करून ते विकताय. म्हणले जरी तुम्हाला वाटत असेल तर पाप, पण मी माझ्या असणारे निष्ठेने सेवा करतोय. आणि ती कुणाची सेवा करतोय? साधूला हाताला धरलं, घरामध्ये नेलं आणि पलंगावरती आपले आई आणि बाप दाखवले. म्हणले मी देव मला माहिती नाही, पण या 2 देवाची मी रात्रंदिवस सेवा करतोय, मग मी काय विकतोय आणि काय करतोय हे मला माहिती नाही राजानो. आणि मग साधूंनी हात जोडले. म्हणून आई आणि वडिलांची सेवा केली ना राजानो, त्याच्यापेक्षा दुसऱ्या सेवेला फार महत्व आहे असं मला त्याच भगवंत परमात्म्याची असणाऱ्या आई आणि वडिलांना या मृत्यूलोकामध्ये तुम्हाला देव स्वरूपामध्ये पाठवलेलं आहे. विठाला 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 विठाला. म्हणून माणसाच्या जीवनामधला प्रारंभ चांगला असावा का माणसाच्या जीवनामधला मध्य चांगला असावा का माणसाच्या जीवनामधला शेवट चांगला असावा, याला फार महत्व आहे. मग कुणाचा प्रारंभ चांगला झाला, कुणाच्या जीवनामध्ये मध्य चांगला झाला आणि कुणाच्या जीवनाचा शेवट चांगला झाला. छोटेसे असणारे बारीक बारीक दृष्टांत देऊन पुढे जाऊया आपण. तुम्हा आम्हाला सर्वांना ज्ञात आहे, या भारताचा सम्राट, हो, राज्यगादी होती राजांनो. काही कमी नव्हतं जीवनामध्ये, जीवनामध्ये काही कमी नव्हतं, फक्त डोळ्यांनी दिसत नव्हते. त्या धृतराष्ट्राने पाहिलं आणि इतका मोठा धृतराष्ट्र, पण त्या धृतराष्ट्राची गती आपल्याला सर्वांना ज्ञात आहे राजांनो. जीवनाचा प्रारंभ चांगला आहे, राज्य वैभव मुलांचं त्यांना प्राप्त झालं, मध्यकाळ चांगला आहे, पण आतूनही वाईट आणि बाहेरूनही वाईट राजांनो असणाऱ्या त्याच धृतराष्ट्राच्या जीवनामध्ये काय घडला शेवट आपल्याला सर्वांना ज्ञात आहे. शेवटचा काळ असा आला की अरण्यामध्ये होरपळून मृत्यू झाला राजांनो. एक लक्षात ठेवा, असं जीवन कुणाचं नसावं, असं जीवन कुणाला प्राप्त होऊ नये राजांनो. काहीच्या जीवनामध्ये सुरुवात चांगली आणि काहीच्या जीवनामध्ये मध्य वाईट आणि शेवट चांगला. अशी मुलं भाग्यवान आली ना जन्माला राजानो, की आईच्या पोटामध्ये त्याला भगवंताचं दर्शन झालं राजानो. आईच्या उदरामध्ये ज्याला भगवंताचं दर्शन झालं, त्या उत्तरेच्या गर्भामध्ये ज्याला दर्शन झाले त्या भगवंत परमात्म्याचं दर्शन झालं. आणि त्या परीक्षित राजाचं जीवन तुम्ही आम्ही पहा राजानो. काळ सार्थक केला त्याने धरिला बनी विठ्ठल, धरिला बनी विठ्ठल, धरिला बनी विठ्ठल. काळ सार्थक केला त्याने धरिला मनी विठ्ठल, धरिला मनी विठ्ठल, धरिला मनी विठ्ठल. मामका पांडवाचैव किम अकुर्वत संजया. जरा लक्ष देऊन ऐका म्हणजे कळेल. एक छोटासा दृष्टांत आहे. धर्म आणि कुरुक्षेत्र याच ठिकाणी पांडवांचं आणि कौरवांचं युद्ध का झालं, त्याला काही कारण आहे. मी अभंग सोडून किंवा पहिलं चरण सोडून बाजूला अजिबात जात नाही. हा, जे धर्मक्षेत्र आहे जे कुरुक्षेत्र आहे त्याला धर्मक्षेत्र आणि कुरुक्षेत्रच नाव का पडलं? आता मला सांगा, पांडव आणि कौरव वेगळे नाहीये का? ते दोन्ही एकाच वंशातले आहेत ना. कुरु राजा आणि त्या राजाच्या वंशातलेच असणार ते, फक्त यांना पंडूचे म्हणून पांडव म्हणले आणि कौरवांना कौरव म्हटलं गेले राजन. पण त्याच्या पुढं आपण आडनाव लावलं, ते कधीतरी गरजेपुरतं त्याचा उपयोग केला जातो. एक दिवस असा प्रसंग घडला हस्तिनापुरामध्ये
आणि युद्धाची तयारी झाली आणि युद्धाची तयारी होत असताना काही 10 जणांची कमिटी तयार केली. कमिटी कधी तयार केली जाते? काही नियोजन करायचं असेल किंवा कुठंतरी जायचं असेल. काल परवाच आम्ही ट्रिपला जाऊन आलो. बोडके बाबा ही 25-30 मंडळी होती. वांजळे बाबा तुम्ही अगोदर जाऊन आला. नियोजन करण्यासाठी ती कमिटी तयार केली. हस्तिनापूरचं कौरव पांडवांचं युद्ध याच ठिकाणी होणार आहे. त्या कुठं युद्ध झालं पाहिजे याचा भ्रमर करत आणि ती कमिटी 10 जणांची कमिटी फिरत चालली. ऐका, ती कुरुक्षेत्राच्या तिथे गेली आणि तिथे गेल्यानंतर त्या जागेवरती गेल्यानंतर त्यांना थोडा अनुभव आला. पावसाचे दिवस होते आणि भला मोठा पाऊस पडलेला होता आणि दारे धरत एक असणारा शेतकरी आपल्या मुलाला घेऊन त्या क्षेत्राजवळ होत होता. भला मोठा असणारा पट्टा होता. डोंगर आजूबाजूला कुठेच दिसत नव्हते. लक्ष देऊन ऐका. त्या मुलाला हातात घेतला होता. खांद्यावर कुऱ्हाड होते आणि ही 10 जणांची कमिटी आणि त्याच ठिकाणी जात असताना त्या शेतकऱ्याला दारे धरताना पाहिलं आणि ते पाणी बांधातून तो बांध फुटत होता. तो काही लपला जात नव्हता. प्रयत्न करत होता तो, पण ते पाणी काही थांबत नव्हतं. पाणी थांबत नव्हतं. काय करावं? त्या शेतकऱ्यांनी जवळ असणाऱ्या मुलाला सांगितलं, बाळा इकडे. मुलाला जवळ बोलवलं. खांद्यावर कुऱ्हाड होती. एका ठोक्यामध्ये मुलाचं मुंडकं तोडलं आणि बांधाला आडवं लावलं. आणि ही सगळी कमिटी ते पाहत बाबू म्हणले काय माणूस आहे म्हणले. स्वतः मुलाला बोलवलं आणि त्याच्या मानेवर कुऱ्हाड मारली. त्यांनी बांधाला दगड लावायच्या ऐवजी मुलाचं शिर लावलं आणि मग यांना काही थांबवणार. ती जवळ आली. म्हणले काय रे वेड्या माणसा, इथे एखादा दगड घ्यायचा आणि त्या बांधाचं पाणी थांबवायचं होतं. तू मुलाला आपल्या याच ठिकाणी मारलं आणि दगड लावायच्या ऐवजी मुलाचं शिर लावलं. म्हणले हो म्हणले. ते म्हणले तुला कळतं का? म्हणले काय कळतं का? म्हणले ऐक जरा. म्हणले मी ज्या मुलाला मारले ना त्याचं शरीर बघा बरं. यांनी पाठीमागं वळून पाहिलं तर त्या मुलाचं शरीर दिसत नव्हते. तिथे असणारे देवदूतांचा असणारा रथ त्या ठिकाणी आला. त्या मुलाला त्या रथामध्ये टाकून ते दिव्य स्वरूपामध्ये शरीर घेऊन चाललं होतं. त्यांनी सांगितलं याच ठिकाणी जी व्यक्ती मरण पावते इथे मेल्यानंतर सगळी माणसं कुठे जातात? स्वर्गाला जातात. म्हणून मला माझ्या मुलाची अपेक्षा नाही. तो मेला म्हणून रडावं का तो स्वर्गाला गेला म्हणून दिव्य लोकाला गेला म्हणून रडावं. आणि मग त्या 10 जणांच्या कमिटीने ठरवलं बस म्हणले ही जागा योग्य. म्हणले पांडवांचा जरी मेला तरी तो स्वर्गातच जाणार आहे आणि कौरवांचा जरी मेला तरी तो स्वर्गातच जाणार आहे. म्हणले आता दुसरी जागा शोधायची गरज नाही. ती जागा फिक्स झाली. आणि त्याच जागेवरती कुरु नावाचा जो राजा होता ना त्या राजाने पेरणी केली होती. कशाची? ऐका. त्याच ठिकाणी आले आणि त्या राजाने सांगितलं की माझ्या या शेतामध्ये मला पेरणी करायची, पण मला इथे देवाचा असणारा अधिकार किंवा देवाचा आशीर्वादाविना याच ठिकाणी मी पेरणी करणार नाही. भगवंताचा दावा केला. भगवान श्रीकृष्णाचा दावा केला आणि भगवान श्रीकृष्णाने यावं आणि त्या कुरु राजाच्या समोर उभं रावले. म्हणले का मला आठवण केली? म्हणले सांगा. म्हणले काय ना आठवण करायचं कारण एक आहे. म्हणले मला या जागेवरती पेरणी करायची. म्हणले काय पेरणी करायची? ती पेरणी काय करायची विचारलं. म्हणले पेरणी करण्यासाठी मला नांगरता पाहिजे ना. अर्ध्या सेकंदामध्ये देवाला काय तो काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठल. देव काय करू शकत नाही. क्षणार्धात सोन्याचा नांगर तयार करून त्या कुरु राजाला दिला. म्हणले घ्या. म्हणले याला बैल काय जोडणार? म्हणले एक यमाचा रेडा आणि भगवान यमाचा रेडा आणि भगवान शंकराचा नंदी जोडा. ही जोडी जमली आणि पेरणी करायला सुरुवात झाली. म्हणले पेरणी करायचं. देवाला सांगितलं नांगर तुम्ही धरा. म्हणले नांगर तुम्ही धरा. हो मग पेरणी करण्यासाठी माझे हात मोकळे पाहिजे ना. देवाने नांगर धरला आणि पेरणीला सुरुवात झाली. म्हणले अरे काय पेरणी करणार आहे ते सांगा. म्हणले देवा तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही सुदर्शन चक्र चालू ठेवा. देवाने सुदर्शन चक्र चालू ठेवलं आणि त्या कुरु राजाने आता देव जर माझ्या पुढे येणार राजानो
तर मला कशाची पेरणी करायची? आपल्या शरीराची पेरणी केली. एक 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 अवयव शरीरातला असणारा, आणि त्यांनी ते तुकडे करून त्या जागेवर पेरणी केली. आणि शेवटचा श्वास घेत असताना देवानी भगवंताने विचारलं, म्हणले ए गुरुराजा का असं केलं? म्हणले यासाठी केला होता असं. बस आता शेवटचा दिवस गोड व्हावा ना देवा. अरे तू समोर जर असताना, माझं शरीर जर तुझ्या समोर जात असेल तर हे शरीर एक दिवस ज्याचं त्याला द्यायचंय ना, अरे धन्य झालो मी. पण एक लक्षात ठेव, काय पाहिजे मागून घे. आणि त्यावेळी त्या गुरुराजाने सांगितलं, देवा चंद्र सूर्य असेपर्यंत या क्षेत्राला तुझं नाव आणि माझं नाव जोडलेलं पाहिजे राजांनो. जिथं धर्म जिवंत आहे ना राजांनो, म्हणून धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे त्याच ठिकाणी या तुमच्या आमच्या ज्या असणारा महाभारत घडलं. आणि त्या महाभारतामध्ये फार मोठा इतिहास आम्हाला ज्ञात झाला ना. त्या गुरुराजाने आपला जीवनाचा शेवट केला आणि तो शेवट भला झाला. अभंगाचं पहिलं शेवट तो भला, ओ शेवट तो भला, शेवट तो भला, ओ शेवट तो भला, ओ शेवट तो भला, शेवट तो भला, हो शेवट तो भला, शेवट तो भला. रे भेटी रखुमाईच्या आभारा, भेटी वाहू गोडदारा, माझा तेरा. संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांनी 42 वर्षापर्यंत तुमच्या आमच्यामध्ये राहावं. आणि मग मात्र तुका म्हणे सांगतीनं ऐकती बटकीचे, आणि पुढे शिंदाळीचे रडतील. सांगावं लागलं तरी लोक ऐकायला तयार नाही राजा. आणि मग आता पश्चाताप करून काही उपयोग नाही. ज्या ठिकाणी मी आलेलो आहे, येताना मी त्या देवाला काय घेतलेलं, साकडं घातलेले. देवा मला ज्यावेळी पुन्हा यावंसं वाटेल ना या वैकुंठामध्ये, त्यावेळी तू मला घ्यायला. आणि मग त्या भगवंतानी सनकादिकांकडे निरोप पाठवावा. सनकादिकांनी निरोप द्यावा देवाला. आणि त्या भगवंतानी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांना घेण्यासाठी यावं राजांना. सगळ्या वारकऱ्यांना सांगावं, टाळकऱ्यांना 14 टाळकऱ्यांना सांगावं, आणि आपल्या पत्नीला सांगावं, ए आवले जिजा आम्ही वैकुंठाला चाललो, येताय का तुम्ही? ती म्हणली नेहमीच तुम्ही वैकुंठाला जाता, यावेळी पण लवकर जाण परत. आता परत येण्यासाठी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज जाणार नव्हते, स्वतः देव नेण्यासाठी आले राजानो. आणि विमानामध्ये बसावं आणि संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांनी वैकुंठाला जावं. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. प्रत्येकाला वाटतं माझा जीवनातला शेवट गोड व्हावा राजानो. पण त्यासाठी आपण काय केलं पाहिजे? त्या भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे राजा. माऊली महावैष्णव ज्ञानोबरांचं जीवन पहा. माऊलींच्या जीवनामध्ये त्याची इच्छा एकदा डोक्यात पडावंच महाराजाच्या. विठाला 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 विठाला. हो, माऊली महावैष्णव ज्ञानोबरांचं जीवन पहा राजानो. ज्यावेळी स्वतः जगाचा मालक हाताला धरून माझ्या माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांना समाधीस्थ केलं राजानो. जीवन पहा. शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा. तुमचं आमचं माहेर काय? आता आपण सासरी आहे का माहेरामध्ये? काय मंडळी, आपण माहेरात आहे का सासरलाय? माहेराला जावंसं वाटतं का नाही? काय झाले चंद्रकांत बाबा? प्रत्येकाला देव आवडतो, प्रत्येकाला वाटतं देव माझ्या घरी यावं.
पण जर विचारलं ना आपण किती जणांना वाटतं आपण देवाच्या घरी जावं, तर कोणीच बोट करणार. देव आपल्या घरी यावं असं वाटतं, पण आपण देवाच्या घरी जावं असं आपल्याला वाटत नाही राजानो. एक लक्षात ठेवा. म्हणून जीवनामधला शेवट फार महत्वाचा राजानो. अरे 40 वर्षापर्यंत काय केलंय आणि 40व्या वर्षी माळ घातली. मागचं काय केलेला इतिहास सगळा पुसून जातो आणि माळकरी म्हणून जय हरी घालून पाया पडतात राजानो. इथून मागचा इतिहास विसरला जातो, पण ज्या दिवशी तुम्ही त्याचे व्हाल ना, त्याचे एकदा तुम्ही झाले ना, मग तुम्हाला जीवनामध्ये काहीच करावं लागत नाही राजानो. कारण की एक दिवस कसा येणार आहे तुम्हाला आपल्याला माहिती नाही. कोण दिवस येईल कसा नकळे संपत्तीचा भरवसा, भरवसा नकळे संपत्तीचा भरवसा. हा, एक दिवस जीवनातला कसा येणार आहे आपल्याला माहित नाही. ही संपत्ती तुमच्या काहीच कामाची राही राजानो. एक लक्षात ठेवा. जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पडेगा. एक दिवस हे शरीर सोडावं लागणार आहे, इथून जावं लागणार आहे राजानो. म्हणून कुणाच्या वाटेमधलं काटे होऊ नका राजानो. हा, जगायचं असेल तर चांगलं जगा, कुणाला दुःख देऊ नका राजानो. एक लक्षात ठेवा. सुंदर जीवन जगा आणि जाताना सुद्धा मरताना सुद्धा म्हणलं पाहिजे अरे क्या बात आहे, अजून काही दिवस जगला पाहिजे होता राजानो. एक लक्षात ठेवा. भला किसी का कर ना सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते हैं तो काटे बन कर मत रहना. नाही चांगलं करता आलं तर करू नका, पण वाईट कुणाचं करू. म्हणून त्या आई आणि बापाची सेवा करता राजानो. हा, आई आणि बाप कलियुगामध्ये तुम्हाला देव भेटण्याची अपेक्षा तुम्ही केलं तर देव भेटणार नाही, पण आई आणि बापाच्या रूपाने तुम्हाला देव इथे भेटल्याशिवाय राहणार नाही राजानो. एक लक्षात ठेवा. इतकं सुंदर जीवन आहे ना, ते सुंदर जीवनाचा शेवट सुद्धा सुंदर झाला पाहिजे आपला. हा, पण माणसं जीवनामध्ये सावध व्हायच्या वेळीच व्हायला पाहिजे त्यावेळी होत नाही. एक असं झालं, कधी न येणारी युती झाली. आम्ही त्या युतीचं नाही बोलत, तिथं काय होणार आहे 4 तारखेला आपल्याला कळलंच. कुणाचा पत्ता गोल होणार आहे. हा, कधी न येणारं गाढव एकत्र आलं, वाघ आणि कोल्हा एकत्र आले 3 जण, आणि तिघांनी ठरवलं आपण तिघांनी मिळून शिकार करायची. आता वाघाला म्हणण्याची गरज नव्हती, वाघाला म्हणण्याची गरज नव्हती, पण गाढवाला बरोबर घेतलं, कोल्याला बरोबर घेतं आणि तिघांनी मिळून एका हरणाची शिकार केली. हरणाची शिकार केली. मी सावध व्हावा जीवनामध्ये, त्यासाठी तुम्हाला सांगतो जीवनामध्ये सावध झालं पाहिजे. हरणाची शिकार केली आणि वाघाने सांगितलं ए गाढवा, म्हणले वाटेकर. आता ते गाढवच त्यांनी 3 तुकडे केले, 3 वाटे केले आणि वाघाला सांगितलं वाघ दादा वाटे झाले. ते वाघाने बघितलं आणि डोळे लाल केले. म्हणले सगळा खटाटोप मी केला, मारण्यापासून मी हे केलं, आणि म्हणले वाटे 3 कसे काय. ते वाघ पुढं पुढं आला आणि त्या गाढवाकडं असं बघितलं आणि धरलं ना नरड, आणि नरड धरल्यानंतर आता नाही म्हणले चुकलं. आता चुकेपर्यंत पंचप्राण घेतले गाढवाचे. आता गाढव मेलेलं कुणी पाहिलं? कोल्याने पाहिलं. कोल्याने पाहिलं. आता उरला कोला आणि वाघाने बोलवलं कोले दादा आता दोघंचे वाटे करा. आता कोला म्हणला हा आपल्या डोळ्यासमोर गेलाय, कशामुळं? वाटे चुकीचे केल्यामुळं. कोल्याने काही क्षणाचा विचार न करता 75% एकीकडं 25% एकीकडं केला आणि वाघ दादाला हाक मारली, वाघ दादा वाटे झाले. वाटे झाले म्हणले कसे केले? म्हणले 75% वाटा तुमचा, म्हणले मोठे तुम्ही, सगळं कष्ट तुम्ही घेतले, म्हणले आमचा थोडासा वाटा आहे त्याच्यामध्ये. म्हणले का असं केलं? म्हणले असं का केलं ते काय गाढव आहे का? म्हणले मी. त्याचा जीव जाण्याच्या अगोदर आपण बरोबरीचा वाटा न करता म्हणजे जीवनामध्ये दुसऱ्याला पेटवायला जात असतो ना, त्यावेळी आपण सावध झालं. दुसरा पेटत असतो त्यावेळी तो म्हणत असतो राजा एक दिवस या जागेवर तू असणार आहे राजानो. एक लक्षात ठेवा. विठाला विठाला.
एक दिवस भाड्याचं घर आपल्याला खाली करावं लागणार आहे आणि तरी सुद्धा आपल्याला जाण येत नाही राजानो. वेळेत सावध झाला पाहिजे राजानो. सावध झाला ना तो माणूस की मग वाम मार्गाला जात नाही, योग्य मार्गाला येतो. आणि मग आता ही माझी कुणी ही माझी कुणी नाहीये, ही सगळी दिसतात ना, हे सगळं आपल्याला नश्वर आहे राजानो. एक लक्षात द्यावा, चोखोबा महाराजांचा गोड अभंग आहे. चोखा म्हणे फजित खोर माझे माझे म्हणती घर, माझे माझे म्हणती घर, माझे माझे म्हणती घर. भजित खोर माझे माझे म्हणती घर, माझे माझे म्हणती घर, माझे माझे म्हणती घर. हो, इथं माझं माझं काबडवज करत बसू नका, कारण इथं तुमचं कोणीच नाही. नवऱ्याला वाटतं बायको माझी, मुलं माझी, पण ती आपली आहेत का? ती आपली नाही राजानो. ती एक दिवस बघा घरातला आणणारा कमी होऊ द्या, त्याचं महत्व लगेच कमी होतं. सब पैसे के सब पैसे के भाई, दिल का साथी नाही कोई. आणा कमी झाला ना की त्या माणसाची किंमत घरी, मग त्या माणसाने वेळेत सावध झालं पाहिजे. आता आपल्याला घरात किंमत नाही ना, मग आता तरी आपण. पण जेव्हा मुखात दात नसतात, कान बधीर झालेले असतात नाकातून, आणि त्यावेळी त्या देवाकडे जातो आणि त्या देवाला म्हणतो, देवा आता माझी मुलं मला विचारत नाही. त्याला त्या मग देव म्हणतो, माझं नाव तरी घे ना, नामस्मरण कर. आणि हा जातो नामस्मरण करायला, लांब 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 लांब. तो म्हणतो लांबच हो की, आता तुला नाम सुद्धा नीट घेता येत नाही, तर तू माझ्या काही कामाचा. तरणा भाग्यवंत नटे कीर्तनात, तारुण्यावस्थेत जो परमार्थ केला ना, तो परमार्थ तुमच्या कामाचा आहे राजानो. म्हणून संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, बास या मृत्यूलोकामध्ये आलो, जेवढं मला कार्य करायचं होतं ते कार्य संपलो, आणि माझं कार्य संपल्यानंतर मी माझ्या माहेराला निघून गेलो. माहेर म्हणजे काय? तर अभंगाचं दुसरं आलो निजांच्या माहेरा, 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 आलो निजांच्या माहेरा. बेटी रुकुमा इजावरा, बेटी रुकुमा इजावरा, आलो निजांच्या माहेरा, आलो निजांच्या माहेरा. बेटी रुकुमा, बेटी रुकुमा वरा, आलो निजांच्या माहेरा, आलो निजांच्या माहेरा. आता मी माझ्या माहेराला आलोय. म्हणजे माहेर आपलं सर्वांचं एक आहे राजानो, ज्याने आपल्याला या मृत्यूलोकात पाठवलं ना, तिथे एकदा गेलो की आपण काय होतो, निवांत होतो. निजाच्या माहेराला आलो म्हणजे नक्की काय? एक दृष्टांत अर्ध्या मिनिटाचा देतो, लक्षात घ्या. एखाद्या बायकोने सांगितलं, म्हणले अहो चूल पेटवायचे, म्हणले जरा कोळसे घेऊन ये, कोळसे. त्या बाजाराने पिशवी घेतली आणि बाजारात गेला आणि कोळसे विकत घेतले. कोळसे विकत घेतले, पण येताना पिशवी अर्धी फाटली आणि त्याच्यातून 2-3 कोळसे बाहेर आले, आणि पांढरे कपडे घातलेले होते. येता येता त्या पायजम्याला घर्षण झालं, आणि गावातल्या वट्ट्या कट्ट्यावर बसणाऱ्या मंडळींनी पाहिलं. म्हणले अरे भाऊला काय चांगलं दिसत नाही, म्हणले काळी कपडे घालून आलाय. म्हणले त्यांनी ऐकलं, ते घरी गेला, बायकोला खवळला, म्हणलं कळत नाही का? म्हणलं फाटलेली पिशवी दिली. म्हणले मी चांगली दिली होती, येताना फाटली, माझा काय दोष? माझे सगळे कपडे खराब झाले, म्हणले काळी झाले. हे म्हणले या कोळशाचा आता मी राग आलेला, म्हणले सोडत नाही. गेला बायकोच्या समोर बाथरूम मध्ये, बायकोच्या समोर बाथरूम मध्ये गेला आणि बादलीभर पाणी घेतलं आणि त्या कोळशाला घासत राहिल्या. म्हणला यांना सोडतच नाही आता. म्हणला
परत यांनी माझी कपडे काळी करायला आता किती दिवस घासले माझे कोळशे काळ्या पांढरेपणा येणारे. बायकोनी सांगितलं अहो नका घासू ते कोळशेचे ते पांढरे होणारच नाही. घाप म्हणले तुला कळत नाही म्हणले. एकतर मला गावातल्या लोकांनी अपमान केलाय म्हणले. तिने मित्राला फोन केला आणि मित्राला बोलून घेतलं. मित्र आला म्हणले काय करतो रे भल्या माणसा. काय नाही म्हणले या कोळशाने माझं शरीर काळं केलंय म्हणले. याला सोडतच नाही म्हणले. मी यांना पक्के घासतो म्हणले. 2-3 वेळा सांगितलं म्हणले अरे हे कोळशे आपली जात सोडणार नाही. मग काय करू म्हणले घे पिशवीत म्हणले मी सांगतो तुला. परत त्यांनी पिशवीत घेतली आणि लोहाराच्या जवळ गेले. लोहाराच्या जवळ गेले आणि लोहाराने त्याला त्या भात्यात टाकले. भाता हलवला. त्यांनी आपलं काळ्याचे लाल झाले. तसं जोपर्यंत आपण मूळ स्वरूपाला जात नाही तोपर्यंत आपल्याला सुखाची प्राप्ती होत नाही. विठोबा जय जय कुमार जय जय कुमार जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई भला
विठाला बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय विठ्ठला विठाला 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 हरी हरी शेवट तो भला शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. माणसाच्या जीवनामध्ये शेवट फार अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात माझा शेवट गोड झाला आणि आता मी मूळ माहेराला आलो. म्हणजे ज्या ठिकाणून मी आलो होतो त्या माझ्या आई आणि वडिलांना भेटण्यासाठी पुन्हा माझ्या माहेराला म्हणजे तुम्हा आम्हाला सर्वांना त्याच ठिकाणी एक दिवस जायचं आहे. फक्त आपल्याला विसर पडलेला आहे. प्रत्येकाला एक गोष्ट लक्षात आहे की या मृत्यूलोकामध्ये आल्यानंतर देवाचं नामस्मरण केल्यानंतर देव भेटतो. फक्त एवढं माहिती आहे. पण तो कसा भेटतो त्यासाठी काय केलं पाहिजे तो प्रयत्न काय केला पाहिजे यासाठी मात्र आपण साधना करत नाही. तो देव भेटतो त्याची आराधना केली पाहिजे. अंतकरणापासून त्याला हाक मारली पाहिजे. राजांनो त्याला शरण गेलं पाहिजे. जो मजवो या अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण त्या लागी शरणांगता शरण मीच एकू. त्याला अनन्य भावाने जर शरण गेलं ना राजांनो हाक मारली की तो धावून आल्याशिवाय राहत नाही. कोण म्हणतं देव भेटत नाही. कोण कहते भगवान आते नहीं कोण कहते भगवान आते नहीं द्रौपदी जी जैसा कोई बुलाता नहीं. अरे कोण म्हणतं देव येत नाही पण द्रौपदी सारखे तुम्ही हाक मारत नाही. कोण कहते भगवान खाते नहीं नामदेव जी जैसा कोई खिलाता नहीं. कोण म्हणतं देव जेवत नाही पण नामदेवासारखं कोणी खाऊ घालत नाही. राजाने कोण कहते भगवान पिसते नहीं जनाबाई जी जैसा जाता कोई गुमता नहीं. आता जातीच राहिली नाही तर देव येईल कशाला दळायला. जनाबाईच्या पुढत बसावं आणि देवाने सुंदर गाव. राजानो एक लक्षात माझ्या देवाला कधी कधी वांजळे बाबा की आपण काय बोलतोय हे सुद्धा कळायचं नाही. त्या भक्ताच्या भावामध्ये तो भुकेलेला आहे. राजानो जनाबाईंनी पुढं म्हणावं आणि देवाला आठवण पण राहू नये आपण काय म्हणतोय. जनाबाईंनी जनाबाईला सांगावं देवाने सांगावं हे जना हा बोला अभंग आणि जनाबाई आणि त्या जात्यावरती दळायला सुरुवात करायची आणि देवाला म्हणायचं तुम्ही माझ्या मागं म्हणलं पाहिजे बरं का. आणि मग जनाबाई पुढं म्हणायची रुक्मिणी माझी माता ग विठ्ठल माझा पिता ग. देवाला म्हणायचे म्हणा देव लगेच म्हणायचं रुक्मिणी माझी माता ग. आता रुक्मिणी काय त्याची आई होती का बायको होती पण भक्तासाठी इतका देव वेडा झालेला असतो. राजानं एक लक्षात ठेवा. म्हणून एकदा त्याचं होऊन राहिलं ना की ह्या गबाळाच्या भरी अजिबात पडू नका. कारण की एक दिवस पोरगाच बापाला पेटवणार आहे. दुसरी भावकी चालत नाही. शिकाळी धरणाराच एक दिवस ज्यांनी रात्रंदिवस काबड कष्ट केले हाताचा पाळणा केला अरे नेत्राचा दिवा केला तोच तुम्हाला पेटवणार. राजानो या जगामध्ये कुणी नाही कुणाचं नाही कुणाचे कुणी आणि तुझे नवे रे कोणी. अरे अंती जाशील एकला प्राण्या माझे माझे मनोनी प्राण्या मायेचा बाजार. बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय रे मेल्यावरती सर्वे राहतील तुटतील धागे दोरे प्राण्या मायेचा बाजार. पण बाप आहे ना राजांनो बाप तो बापाच्या जागेवर आहे. आई आईच्या जागेवर आहे. अनेक व्याख्यात्यांनी आईला फार महत्व दिलंय बापाचं महत्व फार कमी केलंय. राजांनो फक्त मारझोड करणारा बाप आणि तेवढाच व्याख्यात्याने रेखाटला. राजांनो पण एक लक्षात ठेवा
बाप स्वतःला गाडून घेतो. अरे तुमच्या घराचा पाया म्हणजे बाप आहे आणि घराचा कळस म्हणजे असणारा मंदिराचा कळस म्हणजे आई आहे राजानो. पण गाडून घेतलेल्या दगडांनी कधी आपल्या अस्तित्व दाखवून दिलं नाही राजानो. तसा बाप फाटलेली बनेन घालेल आपल्या बायका मुलांसाठी रात्रभर काबड कष्ट करेन राजानो. बाप तो बाप असतो, आई ते आई असते राजानो. एक लक्षात ठेवा. आईचं महत्व आणि बापाचं महत्व सांगत असताना राजानो एक लक्षात ठेवा. अरे बाप कधी काही मागतच नाही राजानो. एक लक्षात ठेवा. आणि त्या आईला सतत मागावं लागतं त्या बापाकडं. हा दोघांमधला फरक आहे राजानो. बाप तुम्हाला फार कधी रडताना पाहायला नाही. अरे घरातलं कुणी जरी मेलं तरी तो रडताना पाहायला मिळत नाही. पण एकदा मात्र बाप आवर्जून रडतो. ज्यावेळी त्याची मुलगी घरातून जात असताना एकदा तिचं शुभमंगल झालं आणि बहुल्यावरून ती खाली उतरते ना राजानो. आणि एकदा त्या मुलीला बोलवण करत असताना ती मुलगी आवाज देते, बाबा. बापाच्या गळ्यात पडते राजानो. आणि त्या बापाला गहिवरून येतो. कधी न रडणारा मुलगी आज आपल्यापासून दूर होणारी मुलीच्यासाठी आणि बहुल्यावरून खाली होत असताना राजानो आणि मंडपातून एकदा वराड निघत असताना तो बाप त्यावेळी रडल्याशिवाय राहत नाही. तो बाप असतो राजानो. एक लक्षात ठेवा. म्हणून त्या बापाला फार कमी व्याख्या त्यांनी रेखाटलं राजानो. पण आजकालची मुलं अरे बापाला फार कमी महत्व देतात राजानो. एकदा लग्न झालं ना किती मुलं आई आणि बापाला विचारतीलच हे सांगता येणार नाही. लगीन झाल्यावर माय बाप सोडून पोरग वेगळं राहिलं रे. लगीन झाल्यावर माय बाप सोडून पोरग वेगळं राहिलं रे. माझ्या लाडाची सुनबाई काय सांगू तिची नवलाई. नवऱ्याच्या कानात सांगे तुझे माय बाप पाहिजे नाही. तिला याचे माई बाप आवडत नाही राजानो. अरे पण तू ज्या घरातून आली आहेस ना तुझ्या घरी ती स्थिती असणार आहे. एक लक्षात ठेव. म्हणून काकणभर मी सांगेल, लक्ष देऊन ऐका. 2च मिनिटं शेवटचे. काकणभर मुलापेक्षा मुलगी बापावर जास्त प्रेम करते. ती म्हणच आहे, रीत आहे राजानो. एक लक्षात ठेवा की बाप मुलीवर जास्त प्रेम करतो आणि आई मुलावर जास्त प्रेम करते. पण ती मुलगी किती जरी परागंधाला असली आणि तिच्या बापाचा निरोप जर त्याला मिळाला ना. अरे मुंबईला असणाऱ्या मुलीला जर आईने फोन केला ना, रात्रीच्या वेळी फोन केला आणि सांगितलं, ए दीदी तुझा बाप आजारी आहे, तुझा बाप आजारी आहे. अरे जशी आसन तशी ती लेक पळत येते राजानो आणि बापाच्या गळ्यात पडते राजानो. एक लक्षात ठेवा. पण आज कलियुगामध्ये काय झालेले, काय फॅड निघली. 10-20 वर्षाचा काळ जरा आठवा तुम्हा आम्हाला सगळ्यांना मंडळींना ज्ञात आहे. 20 वर्षाच्या काळापूर्वी काँग्रेसचं सरकार होतं आणि त्याच्यामध्ये एक नारा निघालेला होता, हम दो हमारे दो, हम दो हमारे दो. आणि त्यानंतर तर अशी प्रथा आली, मी आणि माझा एकटाच. आता मुलीच मिळत नाही वांजळे बाबा, अवघड झाले. 10 मुलं आणि 2 मुली एवढा परिणाम झाला राजानो. पण मी माझ्या तरुण असणाऱ्या मुलींना विनंती करेन कीर्तनाच्या माध्यमातून ऐका. ज्यावेळी एखाद्या पोटामध्ये तुम्ही ज्या गर्भाला जन्माला घालताना तिथं मुलगी आहे का मुलगा आहे याचा विचार अजिबात करू नका. ती पोटातली मुलगी आपल्या मुलीला काय, आपल्या बापाला आणि आईला काय म्हणते. त्या आई आणि बापाची पोटातल्या मुलीला जर मुलगी असेल तर बाहेर आल्यानंतर तिचा गर्भपात करायचा आणि तिला मारून टाकायची. आणि त्या पोटातल्या मुलीने ऐकलं आणि ती पोटातली मुलगी राजे काय म्हणते आपल्या बापाला, 9 महिने 9 दिवसाने झाली जग बघण्याची घाई. आणि वंशाच्या दिव्यापायी नको पंथी विजवू आई. उद्या तुझ्या गर्भाची ग चाचणी होणार ग. आणि मुलगी आहे म्हणून सारे नाक मुरडणार ग. ए आई, अरे तुला काय अधिकार आहे मला पोटामध्ये मारण्याचा.
आई तुझ्या आईने जर हा अविचार केला असता तर तू जन्माला आली नसते. म्हणून आई मला विनंती आहे, मला हे जग बघू दे, मला जग बघू दे, मला जग बघू दे. ती मुलगी आहे राजांनो, एक लक्षात ठेवा. आणि काकणभर मुलापेक्षा आई बापावर मुलगी जास्त प्रेम करते. ती किती श्रीमंताची असू दे, किती मोठ्या घरातली असू दे राजांनो. पुन्हा एकदा कीर्तन आपले संपलेले, 2 चरण झालेले आहेत. हां, 3रं आणि 4थं चरण आपण पुन्हा तरी कधी प्रयत्न कीर्तनाचा योग येईल त्यावेळी पाहण्याचा प्रयत्न करू. शेवट तो बाला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा परिहार झाला. आज्ञा दुःखाचा मागेला. एकदा त्या भगवंताची भेट झाली की दुःख आपलं दूर होतं राजांनो. आणि एकदा त्याची भेट झाली की ही वाणी मात्र काय होते, शुद्ध होते आणि सतत त्या भगवंताचं नामस्मरण करत राहते. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे वाणी. आता 2 मिनिट थोडा वेळ द्या, अगदी घाईच नका करू. असंही तसंही झालंच आहे. हा वेळेत उरकता येईल. हो, सरळ म्हणजे आला न घेता डायरेक्ट पुढं. रे नाम नाम रे तुका म्हणे वाणी, तुका म्हणे वाणी, तुका म्हणे वाणी, तुका म्हणे वाणी. गेली आता घे बुधनी, गेली आता घे बुधनी. आलो मी ज्यांच्या माहेरा, आलो मी ज्यांच्या माहेरा, आलो मी ज्यांच्या माहेरा, आलो मी ज्यांच्या माहेरा. गेले आता घे बुध. दोघंही वाजवा, आवाज येत नाही पकवाजाचा. गमदाने जाने ने 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 दाने दमदाने दमदप पमरे ग मगदे सने रे गम पमद दमदाने जाने 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 जाने
दब मद बम गम गरे सा गेली आता गे मुदाने सनि दरे सनि सनि दरे सनि दरे सनि दरे सनि दब मद नि द मद बम गम गरे मगरे सनि रे सनि सनि रे गम प प प गम द द द मद नि सनि रे सनि दब मद बम गम द नि द गम द नि द गम द नि गेली आता गे मुदाने गमद मदनी सा निद मद मप गम बम गम रे ग नि गम बम मद बम गम धनि सनि रे सनि सधनि स मदनि नि सनि द मद गम गरे स गेली आता गे उदनी गेली आराम गेली आताने गमदने माने दने दमद पम गम रे गरे मगरे जाम रे गम बम द बम द बम गमदने 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 ज गेली आता गे मुदानी गेली आता गे मुदानी आलो मी ज्यांच्या माहेरा आलो मी ज्यांच्या माहेरा आलो मी ज्यांच्या माहेर आलो मी ज्यांच्या माहेरा ज्ञानेश्वर माऊली